नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीवाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळू. नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू तोंड सांभाळ. बोलते का बाय, आपण खरंच बोलतो माहिती का तुम्हाला, लय बोलतो. आणि आपण मोका धरून बोलतो. नवरा ताटावर बसला की रामायण चालू. आपल्याला माहिती तिथंच सापडतंय, पुन्हा दिवसभर बोंबलत फिरतंय, तिथंच धरायचा जिथं सापडत. बरं ती बी काय गुन्हाच आहे वय, लय लागली बोलायला, ताट तिकडं ताब्या इकडं, गेला धाब्यावर. काय गरज होती का? आपल्याला जम निघत नाही बोलल्याशिवाय. अवघड आहे आपलं, नाही खरंच अवघड आहे माय. असू द्या, संसार आहे, थोडंफार भांडत नाही ती बायको कशी आहे की नाही, भांडती तिलाच बायको म्हणायचं महाराज. तिचा जन्मसिद्ध अधिकार आहे, काही वाद नाही त्याच्यामध्ये. बाकीच्या गोष्टी सोडून द्या, संसारात परमार्थ करू नये असं काही, बिंदास करा. पण कसा करा? अगदीच मिठाचा हत्ती पाण्यात न्यावा, येईल का तो माघारी? येत नाही, कारण मीठ येतो पाण्यात गेलं की. अगदी तसं आहे, देवाजवळ गेला की हे देवाजवळ ठेवा, शरीर येऊ द्या संसारात, असो नी संसारी. माऊली म्हणतात काही हरकत नाही. ना तरी दरवी जैसी रिगोनी नानारसी प्रीतरस स्वादासी निजीवी. दरवी म्हणजे पळी. पळी माहित आहे? पळी आमटीत जाते, पिठल्यात जाते, वरणात जाते. तिला महागारी आल्यावर विचारायचं, का ग पळी माय आमटीत जाऊन आली, मग आमटीत तिखट झाली का अळणी झाली? पळी माय सांगते का? नाही. एवढी ढवळू ढवळू येते पण सांगत ती तिचंच काम करते, भलत करीत. आपलं एकच काम आहे, देवे दिला. बरं कळतं बरं का आपल्याला, कळत नाही असं सगळं कळतं. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, सगळं कळतंय. कसं कळत नाही? मार मार मारत बायकोला राती, सकाळी म्हणते नव्हती ग मारायची. पिल्यावर कळत नाही, एवढंच बरं कळत नाही, हात वळून घ्यायचा बरं कळतो. आता काय करायचं माय, पिला ना टोपलं बरं शेळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवायचे. कळत नाही त्याला, त्याला म्हणायचं काळ म्हणू क ताकद वाढती गोड लागतात का? खाईल का ग माय? अगं किती वीट टाकलेली असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणीन येडाय का मी, लेंड्या आहेत ना. कळतंय, नाटक करतय, सगळं कळतंय त्याला, कळत नाही रे. आणि ती डोक्यातनं काढून टाका, ती औषध गोळ्याने इंजेक्शन न दारू बिरू सुटती म्हणून. काय नाही होत, अशी इंजेक्शन न दारू सुटली असती ना माय, आईच्या दारात सांगते महाराष्ट्रातल्या निम्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं. मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन रातच दिलं असतं झोपीत. घे कडू, घे गीत जानवर, गीत जिंदगी बरबाद केली, घरादारात किंमत नाही पाहुण्या, घे घे अरे घे. आयुष्यामध्ये असत खरं सांगा, दिला असतं का नाही? अहो ती बाय काय सांगाल, अहो 4 बायका मग कीर्तन झालं की आज ताई आज नवऱ्याला सांगा ओ लय पियत. कुठं ऐकणार आहे आपल्यासारख्याच? चांगल्या गोष्टीला वेळ लागतो, वाईट गोष्टीला वेळ लागत नाही. आणि एकदा चुकीची संगत लागली की कुणाच्याच सांगण्याहून सुटत नाही. खरंच नाही माय. अर्जुना इतका अधिकारी होता कर्ण. केवढा होता? अर्जुना इतका अधिकारी होता. अर्जुनाला भगवंतानं सामर्थ्याने साथ द्यावी आणि त्याच विठेवरच्या मालकानं कृष्ण अवतारामध्ये स्वतःच्या रथात कर्णाला बसवावं, गंगेच्या किनारी नेऊन सांगावं, अरे आलतू फालतू नाही तू, सूर्याचा मुलगा आहेस तू, तुला शोभतं का अधर्माची साथ देणं? अरे कळत नसतं तर ठीक आहे, पण कळत असूनही फक्त मैत्री खातर तू चुकीचा वागतोयस. एवढं सांगितलं रे. कर्ण म्हणला कळतंय देवा, पण मन ऐकत नाही. देवानं सांगावं तुला जरा खालच्याच भाषेत बोलतो, सूर्याच्या मुलानं आंधळ्याच्या मुलाशी मैत्री करावी का? हे ऐकायला आणि बोलायला दोन्ही गोड वाटत नाही. एवढं सांगूनही कर्णानं सांगावं कृष्णा फार दिलदार मनाचा मित्र आहे माझा. अहो आम्ही चालायला लागलो कधी नगरीत न तर मला पालखीत बसवतो आणि माझ्या पुढं चालत चालतो, एवढं मोठं मन ज्याचं, मी कसं काय सोडावं त्याला? कृष्णानं सांगावं आंधळ्यासोबत राहून तू आंधळा झालास, तुला पालखीत बसवलं जातं कारण तुझं अस्तित्व जगाला दिसू नये. तो चालतो कारण तो नजरेला यावा समाजाच्या, कारण त्याला माहित आहे दुर्योधन जर कर्णासोबत चालला तर अख्खं विश्व कर्णाला राजा समजणार आहे, कर्णाकडं बघणार आहे, तुझ्याकडं कुणी धुमकून सुद्धा बघणार नाही त्या दुर्योधनाकडं. हे त्याला ज्ञात आहे, म्हणून तुला कौतुकाच्या पालखीत लपवलं जात आहे आणि स्वतःचं अस्तित्व जगाला दाखवलं जात आहे. एवढं सांगूनही कर्णानं देवाचं ऐकलं. आता तुम्ही माझं वाक्य गांभीर्यानं ऐका, देवाचंही ऐकू देत नाही, त्याला संगत म्हणायची.
आणि वेश्येच्या मुलीला पंढरीच्या गाभाऱ्यात समाधीचा अधिकार मिळतो, त्या कान्होपात्रेच्या अधिकाराला सुद्धा संगतच म्हणायची. धन्य कान्होपात्र आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या. मग कळावं कोणाच्या पंक्तीत बसायचं आणि कोणाच्या संगतीत बसायचं. स्वतःच्या जिभेच्या चोचल्यासाठी परपक्षाचा परप्राण्याचा जीव घेणाऱ्याच्या पंक्तीत बसू नये आणि स्वतःच्या कल्याणासाठी दुसऱ्यांचं वाटोळ करणाऱ्याच्या संगतीत बसू नये. आयुष्यात काहीच करायचं गरज नाही जर पंगत आणि संगत योग्य असेल तर विटेवरचा मालक भेटल्याशिवाय राहत नाही. काय करतोय आपण? काय कळत नाही असं नाही रे, सगळं कळतं दादा आपल्याला. सकाळी एखाद्यानं मांसाहार केला, दुपारी चल म्हणावर त्याला पंढरपूरला येईल का तो? सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी पंढरीच्या मंदिरात येईल का? काय म्हणेल? आज नाही गे, आज चुकीचं खाल्लंय, उद्या तू पवित्र होतो. आणि हे काय लॉजिक आहे? सोमवार गुरुवार खायचं नाही, बाकी दणकावून हाणायचं, तेवढं कशाला सोडायचं? तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो, बाकीचे डोळे झाकतो, तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही, तू असं कर? काय लॉजिक आहे? पण आता नवीन एक ट्रेंड चालू केलाय लोकांनी, माझी मनाची माळ आहे. कसली आहे? मनाची. मनाची. त्या मला सांगतो ताई मी खात नाही, मी पित नाही, आपण कधी चुकीचं वागत नाही, पण माळेचा दिखावा आपल्याला जमत नाही, आपली मनाची माळ आहे. असं वाटतं ह्याला पोत्यात घालून घेतं हाणावा, म्हणजे आम्ही भामटे वगैरे घालून फिरतो ती. म्हणजे आम्ही कपाला गण लावतो, आम्ही माळा घालतो, आम्ही भामटे. तुझी मनाची तू शाना. स्वतःच्या चुका लपवायला पांघरुणं घालायची आणि चुकलं ना से सॉरी. हे बघा, जगात कोण परिपूर्ण नसतं, कोणीच नाही. आणि जसे आहात तसे समाजासमोर राहा. मुलगी आहे ना मी, मुलीसारखी सामान्य. माझ्या आईसाठी मी लेकच आहे, माझ्या भावासाठी मी बहीणच आहे, माझ्या बहिणीसाठी मी बहीणच आहे. मी कीर्तनकार आहे म्हणून माझ्या आईनं माझ्या पाया पडावं का? आपल्याला आपली पात्रता कळली पाहिजे की नाही? लोकांना लय झोमतं. एखादा कीर्तनकार जर पाणीपुरी खाताना दिसला ना, महाराज पाणीपुरी, मग काय आमलेट खाऊ? पाणीपुरी नाही तर खाऊ काय मला सांगतो. आता मी कधी आता मुलगी आहे मी, हे सणासुदीला साडी नेसली, एखादा फोटो टाकला म्हणून म्हणतात महाराजांनी साडी नेसावी का, मग का धोतर घालू? मी पोरगी म्हणजे काय लोक आहे ना, मला इतकं नवल वाटतं लोकांचं. सामान्य रे आम्ही संत नाही आहेत, तेवढी लायकी महाराज आहे, नशीब आहे कीर्तनाच्या व्यासपीठावर आहेत. आणि माझं स्पष्ट मत असतं, बोलल्यावर झोंबलं तर झोंबू द्या, ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करीत जा, देव लवकर भेटून तुम्हाला. मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, मी हे खात नाही, मी ते खात नाही, मी इथं बसत नाही, सगळं जमतं तुला, फक्त नजरे आड जमतं. त्याच्यापेक्षा सांगा ना समाजाला, सामान्य रे आम्ही, सामान्य आयुष्य जगतो. जे वैष्णवाचे धर्म आहे ते पाळतो. वैष्णवाचे धर्म तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांच्या. दुसऱ्याविषयी प्रेम असणं हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये स्वतःला त्रास होणं ही सगळ्यात मोठी भक्ती आहे. आईबापाची सेवा करणं हे सगळ्यात मोठं सत्यकर्म आहे. कुठे चाललाय तुम्ही? बरं मी म्हणतेय का, तू का म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपी म्हणणं संतांचंच आहे ना. आम्ही जे सांगतो ते आमचं नाही रे, ते उष्टावळ आहे संतांचे, आम्ही मांडतोय फक्त तुमच्या पुढे. पण विनंती ही कायम लक्षात ठेवा की उगच मिळत नाही, तपश्चर्याशिवाय जमत, संगत चांगली. तुझ्या दारात आलो देवा, आता काही करायची गरज, आता असोनी संसारी. कारण तुझ्या दारात आलो तिथून महागारी मी आलोच नाही. माझं मीठ पाण्यात महागारी मी आलोच नाही. महागारी आला ते शरीर आहे. आम्हात या परस्पर एका नामाचीच अंतरे. तुझ्या दारात आलो, आता कोठे धावे म्हण, तुझे चरण देखलिया भाग गेला. आलं ते फक्त शरीरच आलं संसारात, आणि शरीराने संसार केला काय फरक पडला? कर्म येते, करावं लागतं. मन कुठे? मला कळतंय निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये, तो सांभाळतोय. आणि खरंच इतकं सांभाळतो ना माझ्या विठोबाचा, कैसा प्रेम भाव आपणची देव. माऊली म्हटले, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू सदा रक्षदा आपदी अमूत. माय होतोस, बाप होतोस, सगळं सांभाळतोस. केलं तुझं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई. कस पांग फेडू कस तुझ्या उपकारा
जगी तोडला उवाडी नशीब माझा सावळे विठाई विठ्ठला माय बाबा अभंगाला जोड ताळाची पड्यांची अभंगाला जोड ताळाची पड्यांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बाबा विठो माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठला किती करशील ग देवा फिरत्याचा का परती देशी फिरत्याचा का परती देशी आतीला आता विठ्ठला तू मेला कुंभार विठ्ठला तू मेला आकाश जे पाखेले पाखरा आकाशी जे पाखेले पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा पाहुली चालती काय वाजून पाहुली चालती राहिलेल्या द्वंचार येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका चालू येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका तेवढं येत नसेल म्हणायला तर देवाच्या दारात जरा लाजा काही काही नुसते तोंड हलवतात मला नाही कळायचं तिला कळल ना माझ्यापासून लपवाल तिच्यापासून थोडं प्रेम आहे पाहुली चालती पाहुली चालती काय वाजू नका हरी बोल दुखी संसाराची बाई सोडून दुखी संसाराची हरी बोल पाहुली चालती पाहुली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी आढावाच वितो पासरी काढा रात्री चल माझ्या गावाला जाऊ रात्री चल माझ्या गावाला जाऊ वा गोकुळ माझं गाव अगं गोकुळ माझं गाव रात्री चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला काय टोचतो वय देव टोचतो टाळी टाळी उभा राहिलेले वाजवा उभा राहिलेले मी पडत्यात वाजवा आई भवानी पर्यंत गेला पाहिजे खनखनाट गेला पाहिजे टाळ्यांचा कानापर्यंत थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल आवाज विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल विठ्ठल ताई 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 प्रत्येकाच्या स्मरणामध्ये पांडुरंग परमात्माचं रूप प्रत्येकाच्या मुखात नाम आणि हाताने टाळी विठ्ठली
राम. फक्त प्रामाणिकपणे सांगा, याच्यापेक्षा दुसरीकडे कुठे समाधान मिळणार? नाही आनंद चढू आनंद तरंग आनंदाची अंग आनंद ती. काय करायचं? हरिमुखे म्हणा. नाव तर घ्यायचंय. जमेल तसं हो. मी म्हणलं ना, मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का? लागतो.